नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। कचऱ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती। शहादा नगर परिषदेचा उपक्रम केवळ ₹200 प्रति टन दरात उपलब्ध। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा। नमस्कार प्रेक्षक हो, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील घनकचरा व्यवस्थापन आणि डम्पिंग ग्राउंडची नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी दोंडाईचा रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंडवर जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय खत तयार करण्यात आले असून हे खत आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली। शहरात घरोघरी संकलित होणारा ओला व सुका कचरा दोंडाईचा रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंडवर आणून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विलगीकरण केले जात आहे। यातील ओल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून पालिकेने खत निर्मिती केली आहे। या सेंद्रिय खताचा दर सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल असा म्हणजे साधारणपणे ₹200 प्रति टन निश्चित करण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना या खताची आवश्यकता असेल त्यांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून डम्पिंग ग्राउंडवरील डेपोमधून खत घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले आहे। काही शेतकऱ्यांनी या खताचा लाभ घेण्यास सुरुवातही केली आहे। या पाहणी दौऱ्यादरम्यान पालिकेचे अभियंता संदीप सूर्यवंशी, स्वच्छता निरीक्षक राहुल थोरात व प्रज्ञाशील निकम उपस्थित होते। शहरातील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी नगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे, मात्र नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे। घरोघरी कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीत कचरा टाकतानाच तो ओला व सुका असा वेगळा करून द्यावा। कचऱ्याचे घराच्या पातळीवरच विलगीकरण केल्यास पालिकेवरील कामाचा ताण कमी होईल आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मोठी मदत होईल, असे स्पष्ट आवाहन नगराध्यक्ष अभिजित पाटील व प्रशासनाने केले आहे। पावसाळ्यात डम्पिंग ग्राउंडवर जागेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्वच्छता विभागाला आधीच योग्य नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत। सर्व शहादेकरांना नमस्कार। शहादा शहराच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन आणि पावसाळ्यापूर्वी जे आपलं डम्पिंग ग्राउंड आहे इथली पाहणी आज आम्ही केलेली आहे। जो संपूर्ण शहरातला ओला आणि सुका कचरा जमा होतो तो इथं या डम्पिंग साईटवर आणण्यात येतो आणि त्याचं इथं विलगीकरण म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा सेपरेशन करण्याची प्रक्रिया सुरू असते। त्या माध्यमातून शहादा नगर परिषदेच्या वतीने जो ओला कचरा संकलित करण्यात आला होता त्याचं बायोमायनिंग करून त्याचं खत निर्मित करण्यात आलेलं आहे। हे खत आजपासून शेतकऱ्यांसाठी शहादा नगर परिषदेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। साधारण ₹200 प्रति टन अशा प्रकारचा त्याचा रेट ठरवलेला आहे। त्यामुळे माझी या परिसरातील शेतकरी असतील, नागरिक असतील, ज्यांना खताची आवश्यकता असेल त्यांना माझी विनंती असेल की आपण इथं जे दोंडाच्या रस्त्यावरील जे आपला डेपो आहे तिथून आपण खत घेऊन जायचं आहे। आजपासून सुरुवात झालेली आहे, काही शेतकऱ्यांनी येऊन खत घेऊन जाण्याला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे अजून कोणाला गरज असेल तर त्यांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क करावा आणि जी व्यवस्था नगरपालिकेने लावून दिलेली आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करणार आहे। नागरिकांना देखील विनंती असेल की जी घंटागाडी आपल्याकडे येते घरातूनच ओला आणि सुका कचरा जर आपण सेपरेट केला, विलगीकरण त्याचं केलं तर भविष्यामध्ये नगरपालिकेचं ताण देखील कमी होतो आणि स्वच्छता ठेवण्याला थोडी सहजता निर्माण होते। याची देखील आपण सर्वांनी काळजी घ्यावी एवढी विनंती आणि आव्हान आपल्याला सर्वांना करतो। पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विनंती आहे, आपण जेवढ्या लवकर याल तेवढ्या लवकर पावसाळ्यापूर्वी हे सर्व खत आम्ही देणार आहोत, तर त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एवढी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो। धन्यवाद। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।